श्री गुरुदेव दत्त. श्रीपंत भक्त मेळावा 339वा श्रीपंत भक्त मेळावा कोल्हापूर येथे श्री शामराव सुतार यांच्या घरी आज संपन्न होते आणि या मेळाव्याच्या निमित्त आपण सगळेजण गुरुबंधू आणि भगिनी सगळ्या एकत्र जमले आहेत. तर सगळ्या गुरुबंधू आणि भगिनींना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. परागवचन पान नंबर 136 आणि पराग 103. एकट्या ब्रह्मांड पुराणात मात्र दत्त महात्म्यांचे उघड वर्णन आहे. त्यात अवधूत मार्ग प्रगट केला आहे व अवधूत दर्शन उघड वर्णिले आहे. बाकी सर्व ठिकाणी ते गूढ आहे. त्याने डोळे घट्ट झाकून सद्गुरूचे आसन धरिता क्षणी सद्गुरूंनी तंतुकार श्रीशैल शिखराची शिवरात्री पूजा एका क्षणात दाखवून आणली. एकदा नरसिंह सरस्वती स्वामी गाणगापुरात संगमावर आपल्या एका शिष्यासह बसले असता त्यांच्या गुरुभक्तीची कसोटी पाहण्याचे त्यांच्या मनात येऊन गेले. मंडळी, नरसिंह सरस्वती स्वामींचा गाणगापुरातला एक इथं उपदेश, एक अनुभव, त्यांचा एका शिष्याची परीक्षा त्यांनी घेतलेली आहे. ते या परागामध्ये सांगितलेले. छोटीशी कथा आहे, अतिशय सुंदर अशी कथा आहे. त्यांच्या मनात आलं होतं की आपल्या शिष्याची परीक्षा बघावी. तर त्या परीक्षेसाठी त्यांनी आपल्या शिष्याला काय सांगितलंय बघा. एकाएकी मोठे वादळ उठवले, मुसळधार पाऊस पडू लागला, विजा चमकू लागल्या व मेघगर्जना सुरू झाली आणि त्यामुळे स्वामींच्या अंगात फार थंडी भरली. सगळ्यांना माहिती आहे, पाऊस पडला की खूप गार वारा सुटतो आणि खूप जोर जोरात वादळ येतंय, अंधार पडतात, विजा येतात आणि सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांच्याच तब्येती बिघडतात. त्यामुळे स्वामींनी आता परीक्षा घ्यायची ठरवली. नरसिंह सरस्वती स्वामींनी ठरवले की आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची. तर त्यांनी काय केलं, जोरात वादळ आणलं, मेघगर्जनेसह पाऊस पडू लागला, अंधार झाला, मुसळधार पाऊस आणि त्यांना खूप थंडी वाजायला लागली असं त्यांनी शिष्याला सांगितलं. ते परीक्षा घेत आहेत बरं काय आपल्या शिष्याची. मग त्यांनी सांगितलं की मला खूप थंडी वाजून आली आहे. त्यावेळी काळोख पडला होता. तेव्हा स्वामींनी, मला फार थंडी भरली आहे, तू गावात जाऊन अग्नी घेऊन ये. वाटेनं आजूबाजूला न पाहता एक सरळ दृष्टी ठेव व अग्नी झाकून आण. बघा, शिष्याला ते काय सांगतात की मला खूप थंडी वाजायला लागली. थंडीच्या वेळेला शेकोटी करायची तर अग्नी तर पाहिजे. अग्नी आणला तर त्यापासून शेकोटी होईल आणि ऊब निर्माण झाली की मग थंडी थोडी कमी येईल असं त्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं. आणि शिष्याला सांगितलं की तू गावात जाऊन अग्नी घेऊन ये. पण तो अग्नी आणायचा कसा, आजूबाजूला कुठंही पाहायचं नाहीये, सरळ समोर बघायचं आणि सरळ यायचं आहे. कुणी काही बोलवलं, काही आतमध्ये, म्हणजे ते सद्गुरू परीक्षा घेत आहेत आपल्या शिष्याची आणि त्यांना हे सांगतात की पाठीमागं पुढं कुठंही बघायचं नाही आणि अग्नी आणायचं कसं आहे, झाकून आणायचं. कारण वादळ सुरू आहे, पाऊस खूप पडायला लागलाय, मेघगर्जना व्हायला, अंधार आहे, वारा सुटलाय. त्यामुळे तो अग्नी प्रज्वलित राहायला पाहिजे त्यांच्यापर्यंत येईपर्यंत. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं, तो अग्नी झाकून आणायचा असे त्या शिष्याला सांगितले त्यांनी. म्हणजे अग्निस्वरूप ज्या इडा पिंगळा त्यात एक करून सष्णुष्मा वाटे देह गावी जाऊन ब्रह्मांड जाणारा अग्नी घेऊन आल्याशिवाय मेघोपदेशेच्या वर्षाने आपल्या अंगात भरलेली ही थंडी जाणार नाही. त्यांच्या अंगात कशा प्रकारची थंडी आहे बघा. इडा पिंगळा म्हणजे इडा पिंगळा, त्यांच्या अंगात ती इडा पिंगळाचं रूप करून एक स्वप्नावाटे आलेली त्यांच्या देहावाटी जाऊन ब्रह्मांड जाणारा अग्नी आल्याशिवाय त्यांना बरं वाटणार नाही असं त्यांनी शिष्याला सांगितलं आणि ती अग्नी त्यांना घेऊन यायला सांगितली. तो शिष्य ही आज्ञाधारक होता. म्हणजे त्यांनी ज्या शिष्याला सांगितलं तो आज्ञाधारक होता म्हणून त्याची परीक्षा ते बघायला लागले. तो आज्ञाधारक शिष्य होता. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आजूबाजूला किंचितही न पाहता गुरुवचन त्याच्या पूर्णपणे लक्षात होते व जाताना त्याला काही वाटले नाही. गुरुवचनाचा त्याच्या कानात शब्द घुमत होते की आजूबाजूला बघायचं नाही आहे, कुठेही काही लक्ष द्यायचं नाही, सरळ मार्गाने अग्नी आणत जायचंय. त्यामुळे जाताना त्याला काही वाटलं नाही, तो सरळ गेला. गुरु आज्ञेप्रमाणे त्याने किंचितही कुठेही पाहिलं नाही. गुरुवचन त्याच्या पूर्णपणे लक्षात होतं. जाताना काहीच त्याला वाटत नव्हतं, पण पळत गेल्यामुळे तो अगदी घामाघूम झाला होता. मध्यरात्री गावातील एका घरी जाऊन तो गुप्तव घेऊन गडबडीने गुरुकडे जाण्यास परतला. आता गावात तो गेला, एका घरी गेल्यानंतर त्याला आता विस्तव मिळालेला आहे. गडबडीत धावत पळत गेल्यावर त्याला घाम पण फुटलाय. पण जे कार्य सांगितलं होतं ते कार्य आपल्याला साध्य झाले की अग्नी आता आपल्याला मिळाल्या. गुरुपर्यंत अग्नी यायचं इथपर्यंत तो पोहोचलाय. अग्नी त्याने घेतलाय आणि आता तो परतीच्या मार्गाला जाणार आहे. गावाकडे पाऊस, विजा, मेघगर्जना वगैरे काहीच नव्हतं. परंतु तो परत येताना जंगल सुरू होतात फिरून वर सांगितल्याप्रमाणे पाऊस, विजा, मेघगर्जना वगैरे सुरू झाले. पावसाने अग्नी विझेल म्हणून तो नीट झाकून घेऊन पावसाच्या गाठ्यामुळे अंगात कापरे भरले असूनही तो एकसारखा
पळत चालला होता. आपण अग्नी पुष्कळ आणला आहे, तेव्हा गुरु सेवेचा कार्यभाग तर झाला, आता काही हरकत नाही असा विचार त्याच्या मनात घोळत होता. व सद्गुरूंनी मला आजूबाजूला नको पाहू असे का म्हटले, आजूबाजूला का पाहू नये असे त्याच्या मनात येऊन आजूबाजूला पाहावे म्हणून उजवीकडे व डावीकडे वळून दोन्हीकडे तो पाहू लागला. बघा, गुरु आज्ञा त्याने पाळलेली आहे. गुरुनी सांगितल्याप्रमाणे तो बाहेर पडला. पाऊस होता, वीज गर्जना सगळे होते, पण गावात गेला तर पाऊस नव्हता. कारण का, ती गुरूंची लीला होती. गुरु त्याची परीक्षा बघायला लागले. त्यामुळे गुरुनी जंगलात आणि आजूबाजूला फक्त पाऊस विजा पडला. त्याला आश्चर्य वाटलं की गावात कुठंच पाऊस नाही, विजा नाही. मग त्याला अग्नी भरपूर मिळाला, तो घेऊन यायला लागलाय. परत येताना जंगल लागलं, जंगलात परत पाऊस सुरू झाला, वादळ, वीज गर्जना सगळं सुरू झालं. मग त्याला विचार मनात येऊन गेला की गावात पाऊस नव्हता, इथं पाऊस का पडालाय. पण मला गुरुने असं का सांगितलं की आजूबाजूला बघायचं नाहीये. जेव्हा आपल्या हे बऱ्याच वेळेला लक्ष करायचं, जी गोष्ट करायची नाही म्हणून सांगितली असते ती आपल्याला पहिल्यांदा करायची वाटते. एखादी गोष्ट करायची असेल 10 वेळा तुम्ही बजावा, पण ती गोष्ट होणार नाही. पण एखादी करून नको म्हटलेली गोष्ट करायची मनात येते. ही मानवाची वृत्तीच आहे, ही मानवाची बुद्धीच आहे. त्याचप्रमाणे त्या शिष्याचं सुद्धा मनात आलं, मला आजूबाजूला का बघू नको असं म्हटले. मग त्याने विचार केला काय असेल आजूबाजूला, मला ती शंका की काय असणार, मला बघायचंच आहे. आणि बघितल्यानंतर आजूबाजूला काय झालं, फुस फुस करीत आपल्या पाठीमागून दोन्ही बाजूने 2 मोठे साप येत असलेले त्याने बघितले. बघा, ही गुरुची लीला आहे. गुरुनी सांगितलं होतं आजूबाजूला बघायचं नाही, त्याची परीक्षा सुरू आहे. तरी पण त्याने काय केलं, आजूबाजूला बघितलं, जंगलात निघालाय. आणि आजूबाजूला बघितल्यावर काय होते, दोन्ही बाजूला फुसफुस करत मोठे 2 साप आहेत त्याने बघितले. त्यांना पाहून तो घाबरला. आता तो घाबरला, त्याच्या लक्षात आलं. आता पाहून तो घाबरला आणि दत्त गुरु असे म्हणत तो पळत सुटला. तो कसा तरी संगमा जवळ गेला. तेव्हा चमत्कार असा की गुरु बसल्या ठिकाणी पाऊस बंद होऊन पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडलेला दिसत होता. व सद्गुरु वृक्षाखाली आसनस्थ असून त्यांची रुद्राभिषेक पूजा चालली होती. ब्राह्मणांचा वेद घोष व भजन ही ऐकू येत होते. ती सर्व नाहीशी होऊन स्वच्छ चालणे पडले. हे काय, आणि हा वेदघोष आणि हा भजनाचा थाट हे काय आहे. येथे ब्राह्मण भक्त कुठून आले. माझ्या सद्गुरु पूर्वी बसल्या ठिकाणीच आहे की मीच वाट चुकून भरतीकडे आलो का. म्हणजे तो आता जिथे सद्गुरू आपले होते, स्वामी होते, तिथपर्यंत तो पोहोचला. तिथं पोहोचल्यानंतर त्याला आश्चर्य की तिथंही पाऊस नाहीये. पौर्णिमेचा शुभ्र चंद्र त्याला दिसतोय. आकाश संपूर्णपणे आता उघड झालेला आहे आणि मंत्र उच्चाराचे वेद घोष मंत्र त्याच्या कानावर पडायला लागले आणि भजनाचाही थाट त्याला ऐकू येते. मग तो विचार करायला लागलाय की थंडी पडली होती, काय झालं, वेदघोष कुठने आले आणि भजनाचा आवाज कुठने आलाय. सद्गुरू तर बसल्या ठिकाणीच आहे, जागा तर तीच आहे, मग मीच वाट चुकलोय का काय. हा एकंदर प्रकार पाहून तो गोंधळला. मागे परतावे किंवा आजूबाजूला वळावे तर मार्गही नाही. आता बघा, मागं जायलाही मार्ग नाही, आजूबाजूलाही मार्ग नाही. समोर सद्गुरू तर दिसतात, पण ती जागा ती नाही आहे असं त्याला वाटायला लागले. कारण दोन्ही बाजूला 2 साप, मग अशी सांगितल्याप्रमाणे 2 बाजूला साप त्याच्या पाठीमागे आलेच होते. शेवटी निरुपाय होऊन काय होईल ते हो म्हणून तसाच पळत सुटला व गुरूंच्या जवळ आला. तो मागून येत असलेले साप नाहीसे झाले. आता काय होईल ते होईल. आता सद्गुरूंच्या जवळ जायचं, तारू दे मारू दे, आता त्यांच्याजवळ जायचं. एकदा त्यांच्याजवळ पोहोचलो की काय होईल असा मनात त्याचा विचार आला आणि तो सद्गुरूंच्या जवळ पोहोचला. तिथं सद्गुरूंच्या जवळ पोहोचल्या जे साप होते दोन्ही बाजूला ते नाहीसे झाले. तेव्हा गुरुनी विचारलं, अग्नी अंदाज काय रे. हो आणला असे म्हणून त्याने तो पुढे ठेवला. आजूबाजूला न पाहता जाऊन आला नाहीस काय रे असे गुरुने विचारले. तेव्हा शिष्याने उत्तर दिले, नाही, येताना मात्र आजूबाजूला पाहू गेलो. तो 2 साप दोन्हीकडून पाठीस लागलेले दिसले. तेव्हा मी घाबरलो. मला पळता पळता पुढे झाले. ते साप आत्ताच इकडे अकस्मात नाहीसे झाले. स्वामी म्हणाले, अरे ते तुझे रक्षण करण्याकरताच पाठवले होते. बघा सद्गुरूची लीला. तो घाबरून पळत आला, पण ते साप कशासाठी होते, त्याच्या रक्षणासाठी होते. पण त्याला ते कळणार होतं काय हे माझ्या रक्षणासाठी आहे, ते आपल्यावर हल्ला करतील जीवाच्या भीतीनं तो पळत सुटला. पण सद्गुरूंनी ते त्याच्या रक्षणासाठी पाठवलेले. हे सद्गुरूंच्या जवळ गेल्यानंतर त्याला कळलं की ते साप त्यांच्या रक्षणासाठी होते. स्वामी म्हणाले, अरे ते तुझ्या रक्षणाकरताच पाठवले होते. व्याघ्रादी हिस्त्र पशुंची तुला बाधा होऊ नये व तू या घोर जंगलातून सक्षम माझ्याकडे परत यावे म्हणून त्या 2 सापांना मीच आज्ञा केली होती. कशासाठी साप होते तर जंगल होतं, पाऊस होता, अंधार. जंगल म्हटले की हिस्त्र प्राणी असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा ह्याच्या जीवाला त्रास होणे, कुठला धोका होणे, कुठल्या हिस्त्र प्राण्याकडून मला त्रास होणे म्हणून ते सद्गुरूंनी त्याच्या रक्षणासाठी पाठवलेले साप होते.
तू गावात जाताना देखील ते तुझ्याबरोबर होते, येतानाही होते. माझ्याजवळ येऊन मला तू भेटता क्षणी ते आपल्या जागी गेले. म्हणजे ते साप जाताना सुद्धा त्याच्याबरोबरच होते, येताना होते, पण जाताना त्याने बघितलं होतं काय? तेव्हा आज्ञा लक्षात होती त्यामुळे तो बघत नव्हता, पण येताना मात्र त्यानं बघितलं आणि त्याला ते साप दिसले म्हणून तो पळत पळत सुटला. माझ्याजवळ येऊन तू माझ्याजवळ भेटलास आणि ते जागीच त्या क्षणी जागी नाहीसे झाले. शिष्याने विचारले, महाराज मी परत येत असता पाहतो तो या ठिकाणी पुष्कळ मंडळी जमलेली दिसली, ती कोठली? लांबवर ऐकू येत असलेला तो वेद घोष व भजन गजर काय झाले? आपल्या सभोवती आपल्या पूजेत व सेवेत दंग असलेली ती सर्व मंडळी आता कुठे गेली? आता इथे कोणीच दिसत नाही का? इतक्या रात्री ती मंडळी कोठून आली? आता ते सर्व कोठे नाहीसे झाले? असं सगळे प्रश्न त्यांनी विचारले. कारण की जाताना कुणी नव्हतं, येताना एवढी भजनं करणारी वेदघोष करणारे ब्राह्मण एवढे मंडळी भजनात कुठून आले असं तो आपल्या सद्गुरूने विचारतो. यावर स्वामी म्हणाले, तुला वाटत होते की मीच काय तो सद्गुरूचा परमभक्त, खरा दास, सच्चा सेवक? तर तसे नव्हे. माझे अमित भक्त जागी आहेत, मला पाहिजे तशी ते सेवा करतात. मला पाहिजे तेव्हा मी त्यांच्याकडून सेवा करून घेतो. म्हणून तुझ्या सेवेवरच मी आहे, तुझ्या सेवेविना माझे चालणार नाही असे तू समजू नकोस. तुझ्याकडून मी सेवा घेतली म्हणून तू तेवढा श्रेष्ठ झालास असे मानू नकोस. तुझी भक्ती वाढावी, तू या भवसागरातून बाहेर पडावे म्हणून तुझ्या बर्याकरिता, तुझ्या हिताकरिता मी तुझ्याकडून सेवा करून घेत आहे. माझ्याकरिता मी तुझी सेवा घेत आहे. माझ्या प्रेमाला कधी कमताई नाही, मला कोणाच्या सेवेची गरज नाही. म्हणजे आता सद्गुरू काय सांगतात, त्याला काय वाटलं होतं की माझ्याकडून मला अग्नी आणायला सांगितला, अहमपणा मीपणा तिथं की मला अग्नी आणायला सांगितला, माझीच सेवा गुरुला पाहिजे, माझ्याकडून सेवा करून घेतात गुरु, असा त्याला अभिमान होता. तेव्हा गुरुनी काय सांगितलं, तुला वाटतंय तुझ्याकडून मी सेवा करून घेते, पण तुझ्यासाठी मी तुझ्याकडून सेवा करून घेते, तुझं भलं व्हावं, तुला तर सेवेचं फळ मिळावं म्हणून मी सेवा करून घेते. माझी सेवा करणारे भक्त अमाप आहे. तुझा तो अभिमान आहे, तो अभिमान तुझा नाहीसा व्हावा यासाठी ही त्याची परीक्षा झाली होती की मला थंडी वाजेल, तुला अग्नी आणायला सांगितला कारण माझी थंडी जावी, मला आराम वाटावा, हा हेतू नव्हता. गुरुंचा हेतू हा नव्हता की माझी थंडी जावावी म्हणून तुला अग्नी आणायला सांगितला, तर माझी सेवा करावी अशी तुझ्या प्रेमाची हौस मी पुरवण्याकरता त्याचे सुख समाधान आहे. सेवा नको असे मी म्हटल्यास तुझी हौस पुरी होणार नाही, म्हणून तुझ्याकरवी सेवा घ्यावी. एरवी मला कोणाची सेवा नको, माझी कोण काय सेवा करतील बापडी. तुझ्या प्रेमाची हौस तर पुरावी, पण तुझ्या अंगी त्या सेवेचा अभिमान जडू नये. तू अचूक निर्विघ्नपणे पार व्हावेस, मला मिळून पुरावेस, म्हणून तुझ्याबद्दल माझ्या मनी असलेल्या काकुळतीमुळे मी ही लीला तुला दाखवली. म्हणजे त्याच्या जागी जो अभिमान होता, त्याच्या अंगी जो अभिमान होता की मी सेवा करतोय सद्गुरूची, मी सेवा करतोय, तर तो अभिमान नको. तू आणि मी एकरूप व्हावं, तुझी सेवा माझ्यापर्यंत पुरावी, पण ते तुझा अभिमान त्याच्यामध्ये नको आहे. ह्याच्यासाठी मी तुझी परीक्षा घेतली आणि तुझ्याकडून सेवा करून घेतली. माझी सेवा फार कठीण, हरिहरादी देव तेथे थकतात, त्यांना देखील ती असाध्य. कारण की माझी सेवा करणं सहजासहजी शक्य नाहीये. जिथं हरिहरादी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा तिथे थकतात, सद्गुरूची सेवा करताना ते सुद्धा थकून जातात. अशा ठिकाणी ती असाध्यच आहे. आणि तू काय कलेचा पोर, तू काय कालचा पोर, तू काय माझी सेवा करशील? मी सेवा करतो असा कर्तेपणा अंगावर घेतला तर सेवा दुष्कर, कठीण व असाध्य झालीच म्हणून समज. मीच होऊन माझ्या प्रेमाने माझी सेवा सोपी करून द्यावी, तेव्हाच ती सोपी व साध्य. तू मेलेला, तू काय माझी सेवा करशील? मी तुला चैतन्य पुरवावे, तेव्हा तू सेवेत उठणार. तर मग मी तुझ्या सेवेची शक्ती, तुझी की माझी, त्या शक्तीला मीच अधिष्ठान, मीच आधार आहे ना. माझी शक्ती ना ती, मग माझ्या शक्तीने माझी जी सेवा केली. तू केलेली सेवा कशी? म्हणजे बघा, तो काय म्हणतोय, मी सद्गुरूची सेवा केली, पण ती सद्गुरूची सेवा सुखकर व्हावी यासाठी सद्गुरूंनीच त्याच्या पाठीमागे त्याच्या रक्षणासाठी साप पाठवले, त्याच्या पट्ट्याला त्रास होणे. म्हणजे सेवा हा सद्गुरूची करतोय का सद्गुरू स्वतःची सेवा कशाकडून करून घ्यायला त्याला मदत करतात? अभिमान त्याला काय, मी सेवा करतो. पण ती सेवा पूर्ण होण्यासाठी जिथं हरिहरादी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशांना जी असाध्य आहे, आणि आपण सर्वसामान्य माणसं काय त्या सद्गुरूची सेवा करणार आहे? काय आपल्याला ती जमणार आहे? पण ती सेवा पूर्ण करण्यासाठी, ती सेवा आपल्या भक्ताकडून, एखादी सेवा जशी आजची आपण भजन सेवा केलेली आहे, आजचा मेळावा जो इथं घेतलेला आहे, हा जो मेळावा इथं साजरा होतोय सगळ्यांसमोर, आपल्याला वाटतं की मी करतोय, मी आज आलोय सेवेसाठी, मी आज भजनासाठी आले, मी आज पराग ऐकायला आले, मी आज गुरुबोध घ्यायला आले. पण तुम्ही हा गुरुबोध घ्यावा ह्यासाठी सद्गुरूनच तुम्हाला इथं पाठवलं. अहमपणा मीपणा इथं नाही की मी आज माझ्याकडून पराग वाचन करून घ्यायचंय.
मला अभिमान, आज महिला दिन आहे, आमच्या सगळ्या महिलांनी आज भजन म्हटलंय, आज महिलांनी वाद्य पण महिलांनी वाजवले, भजन पण महिलांनी म्हटले आणि योगायोग आज पराग वाचन माझ्याकडे आलं. आम्ही सगळ्या काय म्हणणार, आज महिला दिन आमच्याकडनं सेवा करून घेतली. आज ज्या महिला उपस्थित आहेत, महिला दिन ह्या महिन्यात आहे ना पुढच्या रविवारी, तर आम्ही काय म्हणणार, आज महिला दिन आम्ही सगळ्या उपस्थित आमच्याकडनं सेवा करू. पण ती सेवा आम्ही करत नाही आहे, आमच्याकडून करून घेतली जाते, करवून घेतली जाते. आम्हाला अभिमान, आम्ही हे करतोय, आम्ही ते करतोय. मग आजपासून आम्ही किती वेळा सुनील काका म्हणते महिला दिन आम्ही कोणाला भजन म्हणून देत नव्हतो, माफ करा. पण आपण करत असतोय, पण ते प्रत्यक्षात आपण करत नाहीये, आपल्याकडून ती करवून घेतली जाते. सद्गुरूंनी परीक्षा त्याची घेतली आहे, एक सेवा त्याच्याकडून करून घेतली आहे, पण ती सेवा पूर्ण व्हावी, आपल्या सद्गुरूला म्हणजे आपल्या शिष्याला त्याचं फळ मिळावं, त्याला समाधान वाटावं की ही सेवा आज मी केली आहे, त्यामुळे आज सद्गुरूची भक्ती मी पूर्ण केली आहे, ती सेवा पूर्ण केली आहे, सद्गुरूची आज्ञा पूर्ण केली आहे. पण ती आज्ञा पूर्ण करण्यासाठी सुद्धा सद्गुरूच आपल्या पाठीशी उभा. सद्गुरू सगळीकडे चराचरामध्ये भरलेला आहे, त्या पूर्ण निसर्गामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये झाडा पानापुरा सगळीकडे चराचरा सद्गुरू आहे. आणि आपल्या चांगल्या वाईट सगळ्या कार्यामध्ये सद्गुरू आपल्या नेहमी पाठीशी असतो. आपल्याला वाटतं आपण सेवा करतोय, पण ती सेवा आपण करत नाही, ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते. श्री गुरुदेव दत्त. आज मला वाटते 2 वाजता काहीतरी हरीने मला फोन केला होता, पराग वाचन करायचंय. मी इथं आल्यानंतर खाली मी दारात आले आणि मग मला कळालं की काय वाचायचंय, आणि मी इथं आल्यावर मला काकांनी पुस्तक दिलं आणि ते मला वाचायला सांगितलं. आता मी वाचत जे मनात आले ते विश्लेषण केलेलं आहे, कुठल्याही प्रकारचा अभ्यास वगैरे काही केलं नाही, वाचता जे सुचले ते बोललेले आहेत. तर काही चुकलं असलं तर क्षमा. बंद करू.